मित्रांनो नमस्कार. आज आपण जी बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर आहेत नांदोडे साहेब यांच्या विरोधात किंवा त्यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात, माणसाच्या विरोधात नाही म्हणता येतं, आणि त्यांची जी मानसिकता आहे, काम करण्याची जी टेंडन्सी आहे, मित्रांनो तुम्हाला सांगायला एक आनंद होतोय की मी चापडगाव मध्ये माझा एक 1.5 कोटीचा प्रोजेक्ट चालू आहे. स्मार्ट म्हणून केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची योजना आहे. या योजनेमध्ये आपल्या तालुक्यातील 11 कंपन्या आहेत की ज्यांचे मोठमोठाले प्रोजेक्ट या ठिकाणी उभा राहत आहेत. त्यामध्ये टाकले असेल किंवा माझं लिमगाव टाकू म्हणून माझं तिथं प्रोजेक्ट चालू आहे ते गाव असेल किंवा राशन असेल, बऱ्यापैकी आमच्या स्मार्ट प्रोजेक्ट आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचा गव्हर्नमेंटशी टाईप झालेला आहे. आणि तो टाईप झाल्यानंतर हे बँकेत आम्ही लोन केले. लोन ही संकल्पना ज्यावेळेस आम्ही घेऊन इथं आलो की बाबा आम्हाला साहेब असा असा आमचा प्रोजेक्ट आहे आणि आम्हाला या ठिकाणी लोन करायचं आहे, तर साहेब त्यावेळेस नव्हते. साहेबांनी ते पहिले पंचायत साहेब होते, त्यांनी बिचाऱ्यांनी आपले लोनची प्रक्रिया कंप्लीट करून आणि ती क्लिअर करून आम्ही 2022ला या ठिकाणी आमचं लोन डिस्बर्स झालं. 23 पर्यंत आम्हाला त्या व्याज नव्हतं त्या प्रोजेक्टसाठी, पण ज्यावेळेस 24 झालं त्यावेळेस ऑटोमॅटिक ती लोन ती व्याज कट झाला आमचं. नंतर 24 नंतर आता जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं आमच्या लोनचे हप्ते चालू आहेत. आणि साहेबांनी काय केलं की बाबा आम्ही त्यांना वारंवार प्रत्येक वेळेस इथे येऊन हप्ते भरायचो. ज्यावेळेस आमचं लोन डिस्बर्समेंट असेल त्यावेळेस आम्ही त्यांना रिक्वेस्ट करायचो. तर त्यांनी प्रत्येक डिस्बर्समेंटच्या वेळेस एकदाही लोन, आता आमचं कसं असतं गव्हर्नमेंटने एक पत्र दिलं की ह्यांनी लोन लगेच हे करून पेमेंट सोडायचं असतं, कारण पुढे ठेकेदाराचं काम असतं. आता तुम्हाला ठेकेदारीमध्ये माहिती कसं असतं की ठेकेदाराला पहिल्यांदा पैसे गुंतवावे लागतात आणि नंतर मग गव्हर्नमेंटचे पैसे आल्यानंतर ते पैसे डिस्बर्स केल्यानंतर ते गव्हर्नमेंटला त्या ठेकेदाराला मिळतात. तर आमच्या असे 30-30, 20-20 लाख रुपयाची जी कामं होते जी आम्ही पहिल्यांदा ठेकेदाराकडून करून घेतली, ती लोक दम काढीत नसायचे. आणि आम्ही साहेबांना रिक्वेस्ट करतो, साहेब ही त्यांचं पत्र आले गव्हर्नमेंटचं, तुम्ही पेमेंट सोडा म्हटल्यानंतर साहेबांनी काय करायचं, मग सगळं अकाउंट बघायचं. मग तुमचा हप्ता राहिलाय का, बरं हप्ता राहिला असेल तर मग तुम्ही ते भरला का नाही, बरं ठीक आहे आम्ही भरले. आमचा प्रोजेक्ट चालू व्हायच्या अगोदर आम्ही जवळजवळ शिंदे ठेकेदार आता पुढे आम्ही 1.5 वर्ष झालं एकही लोन माझा हप्ता थकलेला नाही. माझा गेल्या महिन्यातला आणि ह्या महिन्यातला 19 तारखेचा फक्त हप्ता राहिलाय. मी सगळं लोन म्हणजे जवळजवळ 50,000 रुपये मला त्या प्रोजेक्टचा हप्ता आहे आता, आणि तो प्रोजेक्ट चालू व्हायला अजून 1-2 महिने लागणार आहेत. तर ठीक आहे, त्यांच्या हिशोबाने त्यांनी हप्ता भरून घेणं आमचं त्यांचं कामच आहे. त्यांनी घेतलं पण पाहिजे ते भरून, कारण लोन आपण उचललंय आणि आपल्यामुळे उशीर होत चाललाय. परंतु ज्या वेळेस इथं आपण बँकेत येतो किंवा बँकेची ज्यावेळेस अडचण असेल तर त्यावेळेस त्यांनी ती टाळाटाळ करणं. एका वेळेस तर असं झालं की दिवाळीच्या नंतर आमचा एक हप्ता बाउन्स झाला, म्हणजे राहिला एक भरायचा. राहिल्यानंतर मी बँकेत आल्यानंतर तो क्लिअर करत असतो, कारण मला पुढचं लोन सोडायचं असतं आणि हप्ते तर आम्हाला क्लिअर करावे लागतात. साहेबांनी आमच्या सगळ्या डायरेक्टर लोकांच्या स्वतः घरी गेले. आता डायरेक्टर म्हणजे काय, सगळ्यांना सगळी गोष्ट माहिती नसते आणि दुसरी गोष्ट घरातलेच असते. पण समजा आता बरोबर मी ह्यांच्या घरी गेलो ह्यांना सांगितलं तुम्ही माझ्या कंपनीचे डायरेक्टर आहेत आणि तुमच्यावर 42 लाख रुपये लोन आहे, की माणूस अटॅक म्हणून मरत ना तिकडे. तर मी त्यांना म्हणलं साहेब तुम्ही ही गोष्ट करू नका. तुमचे जे डायरेक्टर लोक आहेत मी त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की माझं असं लोन आहे, आपल्या प्रोजेक्टचं असं लोन आहे, आपण सगळ्यांनी मिळून ही कंपनी आपल्याला उभा करायची. माझे 1,500 सभासद आहेत, तुमच्या भागातले सभासद कमीत, पण माझी ज्यावेळेस कंपनी चालू होणार आहे त्यावेळेस मी माहेरगाव, लिमगाव, चापडगाव ह्या भागातले सगळे सभासद लोक करून घेणार आहेत. कारण मी जरी कर्जचा असलो तरी पण माझे त्या भागातले सभासद कमी करून मी ह्या भागातले करणार आहे परत, कारण मला हेतलेच शेतकऱ्यांवर आमची तिथं कंपनी चालणार आहे. आपण तिथं क्लिनिंग ग्रेडिंग जसं नानांनी इथं चालू केले तसं युनिटच्या ठिकाणी आम्ही चालू करतोय. कोल्ड स्टोरेजचं आम्ही मोठ्या प्रमाणात, माझं 250 टनाचं कोल्ड स्टोरेज आहे. नानांनी इथं 1000 टनाचं कोल्ड स्टोरेज तयार केले. ही सगळी शेतकऱ्यांसाठीच आम्ही तयार केले. आम्हाला काही इथं काही मोठा व्यवसाय नाही, आम्ही पण त्यातनं व्यवसायच करणार आहेत. आम्ही काही फुकट करणार नाहीत, पण जी शेतकऱ्यांना सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत. आम्ही आता एक छोटा मध्ये प्रोजेक्ट आणला CMGBचा, आम्हाला केंद्र शासनाने सांगितलं 2-2 लाख रुपये सबसिडी असणारे छोटे डिहायड्रेशनचे प्रोजेक्ट होते. आम्ही ती पण साहेबांना सांगितलं की असे प्रोजेक्ट आहेत या भागातल्या लोकांना करू द्या. प्रत्येक गावात 5-5 जर प्रोजेक्ट केले तर 5-5 महिला तिथं सक्षम होत्या. मी म्हणतो 500-600 रुपये एका महिलेला तिथं रोजगार घरी बसल्या मिळत. तर ती काही गोष्टी त्यांच्या बोलण्यात आल्या की नाही बाबा इथले लोक तसे नाहीये, तिथं सगळं निगेटिव्ह थिंकिंग आहे किंवा इथल्या लोकांचं भरण्याची मानसिकता नाहीये. मग जर नसेल सगळ्यांची मिळून तर सगळ्यांनी मिळून अर्ज करून ही बँक तरी बदलून टाका. जर त्यांना जर लोन जर प्रत्येकाला सहकार्यच करायचं नसेल, आता मी जवळजवळ 3 वर्ष झाले बँकेत हेल्पाने करतोय. माझ्या गाडीचं अख्खं टायर गेले हेल्पाने घालण्याचे. मी सगळ्यात
म्हणजे मी फाईल एवढं मोठं प्रोजेक्ट करतोय मला, मी काय येडा माणूस नाही, पण ह्या साहेबांनी मला येड्याची पुढच्या जास्त येडे केले. म्हणजे मी तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आहे की ती प्रत्येक वेळेस तीच गोष्ट सांगायची, प्रत्येक वेळेस डायरेक्टर लोकांना सांग. अक्षरशः गेल्या वेळेस चेअरमन माझं एक 17 लाख रुपयाचं बिल निघायचं होतं. तर बिल निघायचं होतं तर मी साहेबांना म्हणलं, साहेब मी पत्र आणलंय वरून, आणि वरून एकदा आमच्या प्रोजेक्टने पत्र दिले की बँकेचे आमचे 30 रुपये, मग आमचे 10 रुपये, 40 रुपये, 60 रुपये शासनाचे, केंद्र शासनाचे. 60 रुपयाचा विषय नाही, तुमची जी 30 रुपये तुम्ही 30 रुपयापुरतं स्वीकारायचं. साहेब म्हणले तसं नाही, म्हणले तुम्ही मला पत्र दिले, तुम्ही काय करा सगळे डायरेक्टर लोक इथे घेऊन या आणि इथं माझ्या एकटा सहाय्य करा. ठीक आहे, एका डायरेक्टर लोकांची मी मिसिंग मध्ये मी सही केली होती, मी त्यांना पण सांगितलं की साहेब सगळे डायरेक्टर लोक नसतात, एका 2 डायरेक्टर लोकांचं तर मी पत्र दिले, माझ्या याचे लेटर पेपर दिले ना, तुमच्या शासकीय ह्याच्यावर मी पत्र सहाय्य केलेलं नाही ना डायरेक्टर लोकांच्या, मी माझ्या पत्रावर माझ्या डायरेक्टर लोकांच्या सहाय्य केलं. म्हणजे तुम्ही ती मान्य करा, ही पेमेंट सोडा. त्यांनी नाही सोडत. अक्षरशः ज्या माणसाला जी पेमेंट द्यायचं होतं ते माणूस माझ्याकडे रोज म्हणलं तरी यायचं, मला त्याला 17 लाख रुपये देणं होतं आणि त्याची काही चूक नव्हती बिचारायची. त्यांनी जवळजवळ 20 लाख रुपये त्या प्रोजेक्टमध्ये गुंतवलेले. मग त्याचं पेमेंट जर नाही गेलं टायमाला तर ते माणूस आपल्याकडे येणारच ना. तर मी साहेबांना विनंती करू, मी अक्षरशः महिनाभर ह्यालपटे घातले. शेवटी मी ह्याला सांग त्याला सांग, मी पण काही बारीक कार्यकर्ता नाहीये जरी तुमच्या हिशोबाने नसलो तरी, पण मी ती पण प्रयत्न केले. पण मला असं जाणवलं, मी झोनल पुतर गेलो, मी वरच्या त्यांच्या शिवाजीनगरच्या झोनल ऑफिसला जाऊन भेटून आलो. त्यांचं म्हणणं सगळ्यांचं आलं की हे डोक्याला लागलेला विषय सगळं, आम्ही काय ह्याच्या नादी लागत नाही आणि ह्यांची काही बदली होणार नाही आणि ह्यांची बदली करण्याची त्यांची मानसिकता आहे, बदली करून घ्या म्हणून. पण त्यांना एक पनिशमेंट म्हणून ती ब्रँच आहे आणि ते पनिशमेंट ब्रँचचा विषय असा झालाय की त्यांची पनिशमेंट आपल्याला भरवली सगळ्यांना. म्हणजे हे असा विषय. आणि माझ्यासारखे लय सुशिक्षित लोक आहेत तिथं या बँकेत बरेच जणांचे, आणि चांगला एरिया आहे आपला, इरिगेटेड एरिया आहे, असं काही ते ड्राय एरिया नाही की बाबा नाही लोक ते लोनच घ्यायपुरतं इकडे भरायला येत नाहीत. गुरुवारी बघतो आपण किती गर्दी असते बँकेत. माझं म्हणणं आहे की बाबा साहेबांनी ठीक आहे, त्यांचे वर्ष 1.5 वर्षच राहिले, त्यांचं ती पण हिस्ट्री काढली, त्यांनी काही लय दिवस राहिले नाहीत. पण मग जाता जाता एखाद्या ब्रँच मध्ये चांगलं काम करून जावं. प्रत्येक ब्रँच मॅनेजर काही राहायला आलेलं नसतो, ते 2 वर्षांनी 3 वर्षानंतर त्याच्या ऍटोमध्ये त्याची बदली होतच असते. जसं डिपार्टमेंटची पोलीस डिपार्टमेंटची होती तसं बँकेची पण होतच असते. पण बँकेने काम करताना थोडंसं ठीक आहे, त्यांचं म्हणणं सिव्हिल बघावं, सगळ्या गोष्टी त्यांना जे पाहिजे त्या गोष्टी त्यांनी बघून घ्याव्यात. पण पाहिजे त्या गोष्टी बघण्यासाठी सकाळी 10ला गेलो की आपण त्यांनी म्हणत 3ला ये, 3ला गेले त्यांनी म्हणत नाही मला व्हिजिट आहे, तुम्ही काय करा उद्या सकाळी 9ला या. अशी जी हेल्पटी मारणे, आता आमच्या सारख्याने किती हेल्पटी मारायची ते आम्हाला कळतं. पण जर एखादा आराणी माणूस असेल तर तेव्हा नाही हेल्पटी मारू शकत. आता आपल्याला समजा कामाची गोष्ट आहे, आपण 1 मिनिटात जाऊ, 10 मिनिटात जाऊन परत 2 तासांनी परत माघारी येऊ, कारण आम्हाला काय आपण दिवसभर ते कामासाठी चाललो होतो. पण एखादा शेतकरी माणूस आहे, तो सकाळी 9ला आला, लाईट आली, त्याला दुपारी 3ला ये म्हणले, लाईट बंद करून मोटर बंद करून नाही येणार इकडे. आणि मग अशा शेतकऱ्यांसाठी, आणि ही शेतकऱ्यांसाठी चाललेली बँक आहे, ही काय एमआयडीसी एरियातली बँक नाही किंवा एखाद्या इंडस्ट्रियल एरियामध्ये लई मोठी बँक नाही की बाबा ह्या बँकेचा विषय सगळ्या हिशोबाने व्हावा म्हणून. नाही हे प्रकरण वगैरे असतात, त्यांचं टार्गेट असतं, मार्चिंगच्या टायमाला त्यांना ते सगळं व्यवस्थित करायला लागतं. आपल्याला कामाबद्दल म्हणणं नाही की आपल्याला फक्त त्यांच्या मानसिकतेबद्दल म्हणणं आहे की त्यांची जर मानसिकता चांगली असेल आणि लोकांना सहकार्य करण्याची भावना असेल तर त्यांनी अजून पण साहेबांनी वर्ष 1.5 वर्ष राहिलेत त्या लोकांचं प्रेम देऊन जावं. जाताना जर ही पद्धत जर असेल की लोकांनी दारात होऊन उपोषण करायचं, तुमचं नाव टाकून हे करून, ही ब्रँच मॅनेजर सारख्या इतक्या मोठ्या पदाच्या माणसाला ही शोभत नाही. आपण काय त्यांना नाव ठेवत नाही, पण त्यांची जी प्रवृत्ती माणसांबद्दलची ती त्यांनी चेंज करावी.